मला कळतच नाहीये हो. माझ्या सारंगच्या आयुष्यात हे असं अचानक काय चालू आहे आणि त्याचा काहीच दोष नाहीये. मला माहित आहे ना, तो माझा मुलगा आहे. तो असं काहीच करणार नाही आणि त्याच्यावर आपले संस्कार आहेत हो. आपल्या संस्कारांना डावलून तो असं नाही करणार. हे सगळं काय चाललंय? तिलोत्तमा, हे बघ, माझी पूर्ण खात्री आहे सारंग पूर्णपणे निर्दोष आहे. आपण काहीतरी मार्ग काढू. डोंट वरी. ऐका ना, मी आतापर्यंत कधीही तुमच्याकडून काहीच मागितलेलं नाहीये. मागितलंय का? पण आज मी हात जोडून भीक मागते. प्लीज काहीतरी करा माझ्या सारंगसाठी. तुम्ही तुमचे जे काही कॉन्टॅक्ट असतील ते सगळे वापरा, पण प्लीज प्लीज माझ्या सारंगला या सगळ्यातून सोडवा ना प्लीज. तिलोत्तमा, हे बघ, मी ऑलरेडी लोकांशी बोलतोय. प्रयत्न सुरू आहेत. बेस्ट लीगल ओपिनियन आहे आपल्याकडे. डोंट वरी, काहीतरी मार्ग निघेल. मुर्दाबाद मुर्दाबाद मेरे फैमिली मुर्दाबाद 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 मेरे फैमिली मुर्दाबाद मेरे फैमिली हाय हाय मेरे फैमिली हाय हाय रूपम कॉस्मेटिक मुर्दाबाद रूपम कॉस्मेटिक मुर्दाबाद सारा मेंटेनिंग मुर्दाबाद. काय आहे सगळा गोंधळ? हा, बोल रे. हॅलो. नाही नाही नाही, हे बघ, तू जरा प्लीज हँडल कर. लोकांना आत येऊ देऊ नकोस. हा तिलोत्तमा, त्या क्रीमच्या व्हिडिओमुळे फार मोठं स्कॅन्डल झालंय. लोक आलेले आहेत, घोषणा देत आहेत मुर्दाबाद मुर्दाबादच्या वगैरे. स्फोटक परिस्थिती आहे. तिलोत्तमा, मला वाटतं तू मागच्या दाराने निघून जा. काय तुम्हाला खरंच असं वाटतं मी हे असं करेन? कधीच नाही. हे जे लोक आहेत ना, जे घोषणा देत आहेत, ते आपले लॉयल कस्टमर्स आहेत आणि त्यांच्यामुळे आज माझं रूपम कॉस्मेटिक्स उभं आहे. मला जाणून घ्यायचंय त्यांना नेमका काय प्रॉब्लेम येतो. मी नाही अशी पळून जाणार. मी त्यांना फेस करणार. तिलोत्तमा, प्लीज बी प्रॅक्टिकल. लोक भडकलेले आहेत, काहीही होऊ शकतं. प्लीज अननेसेसरी रिस्क घेऊ नकोस. आय एम बीइंग प्रॅक्टिकल. तुम्हाला माहिती मी नाही पळणार. मी चालले बाहेर. मी त्यांना फेस करणार. तिलोत्तमा, मुर्दाबाद